नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील अजनसोंड या गावामध्ये आलेलो आहोत। या भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात। नमस्कार। काय नाव? अरुण गाडगे। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण जे आमदार बबनदादा शिंदे सांगतील त्याप्रमाणे वागणार आहेत गावकरी सगळे। दादांनी केलेला विकास गेल्या 2009 पासून जे काय दादाने आत्तापर्यंत दर वर्षाला 1 कोटीचा निधी या गावात दिलेला आहे। त्याच्यापूर्वी काही निधी नव्हता, काय नव्हतं। त्यामुळे दादावर पूर्ण विश्वास ठेवून दादाच्या सांगण्यावरून जे दादा सांगतील BJPकडे जावं म्हणलं तिकडे जाणार आणि त्यांनी तीच सांगितलेलं आहे आम्हाला। आता ही लोकसभेचं इलेक्शन देशासाठी असते आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी असं एक वातावरण आहे देशात। एवढं मोठं आपण सांगू शकत नाही पुढचं, फक्त आम्ही दादाच सर्वस्व समजतो। दादा ही आम्ही दादाला देवाच्या ठिकाणी मानतो, त्यामुळे आम्ही दादा जे सांगतील त्या पद्धतीने करणार। बरं, निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असं इलेक्शन चालू आहे। मगाशीच म्हणलं एवढं मोठं आपण बोलणार नाही, फक्त दादाजी म्हणतील कुठल्या उमेदवाराला द्या आणि दादांनी निंबाळकरला सांगितलं तर निंबाळकरला करणार आहे। दादांनी काय काय विकास कामं केलेत? रस्त्याची कामे असतील, DPची कामे असतील, पुन्हा लाईटची म्हणजे ह्याची आपलं सबस्टेशनची कामे असतील, अशी बरीच कामे केली आहेत दादांनी। पुन्हा सभामंडप वगैरे, वॉटर सप्लाय योजना। बोला की बोला, नाव सांगा फक्त, नाव सांगा। नाव दिलीप नाव आहे। बरं, सध्या इलेक्शन चालू आहे, काय वातावरण? आम्ही बबनदादाकडे जाणार बघा। बरं, कशासाठी बबनदादा? आम्हाला सगळं चांगलं केलंय बबनदादा। बरं, चांगलं म्हणजे काय? उसाला दर चांगला आहे, तर रस्ते चांगला आहे, पाणी बिनी सगळं ओके केलं। होय। बरं, मोहिते पाटील उभारलेत, मोहिते पाटील आणि निंबाळकर। हां, कुणाला? आम्ही दादा सांगितलं त्याला निंबाळकरला मतदान करणार। बरं, नमस्कार। नमस्कार। काय नाव? समाधान डुबल, माजी सरपंच अजून। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या भागात काय आता आम्ही परिचारकची माणसं आहे, प्रशांत परिचारक, ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही हाई निंबाळकरला पाठिंबा दिला आहे आम्ही। बरं, हां, तुमच्या भागात काही विकास कामं झालेत का? विकास कामं त्यांच्या निधीतून एक 10 लाख रुपये आलेत फक्त खासदार फंडातून। बाकीच काय बबनदादा किंवा प्रशांत मालक यांनी समाज मंदिरं ही दिलेली, ती रोडची कामं ही दिलेली आहेत किरकोळ सगळी, जे लोकल चालतं तीचा कामं आमच्या गावात झालेली आहेत बऱ्यापैकी। आता ही लोकसभेचं इलेक्शन म्हणजे देशासाठी समजलं जातं आणि लोकशाही टिकवण्यासाठी मोदी धोक्याचे आहेत असं म्हणलं जातं, काय वाटतं तुम्हाला? त्यांचं आम्ही काय पुढलं देशाही लेवलचं आम्ही काय सांगणार, आम्ही काय असेल ते राज्याचं सांगणार। आमचं जे काय प्रशांत परिचारक सांगतील त्या पद्धतीने आम्ही वागणार गावात आमच्या। ते तर झालं गावाच्या लेवलला, पण आपलं देश सुरक्षित राहण्यासाठी कोण पंतप्रधान असायला पाहिजे? आता पंतप्रधान ही आता PM योजना आहे, PM किसान योजना, ही ह्याच्या संदर्भात ही 2-2 हजार रुपये 3 महिन्याला मिळतात। त्यामुळं आता हाही मोदीच पॅटर्न बरा आहे, किंवा ह्यांनी काहीतरी आश्वासन द्यावं होतं अशा पद्धतीचं। विरोधी पक्षांनी बी आश्वासन काहीतरी दिलं पाहिजे, ह्यांच्या मागण्याच नाही, म्हणजे ह्यांचं हीच नाही, ह्यांचं पुढलं आश्वासन काय आहे ती। हां, 70 वर्ष आता राहुल गांधींनी 70 वर्ष ही केले, राज्य केले। आता कुठं जर म्हणतोय ती महिलांसाठी 1.5 लाख रुपये देणार, मग इतके वर्ष काय करतो ती 70 वर्ष? हां, साधारण बाबा आतापर्यंत एक 4-5 वर्ष झाली PM किसान योजना चालू होऊन माणसाला एक 35-36 हजार रुपये मिळालेला आहेत। राज्य सरकारचं 5 हजार रुपये, असं एक 40-42 हजार रुपये ह्या सरकारनं दिलेलं आहेत। त्यावेळी कोणाला मतदान करणार? परिचारक सांगतील त्यांना। एक सांगायला राहिले जात दादानी जी स्कीम आणि त्याच्याबरोबर दरवर्षी हजारो लोकांना काशी यात्रा प्रत्येक गावातून तालुक्यातल्या। दुसरी गोष्ट तरुण मुलांना आपलं काय बालाजी यात्रा, डोळ्यांचं शिबिर घेऊन दर वर्षाला मोफत, म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशन वयोवृद्धाची ही स्कीम दादांनी चांगल्या राबवली। हां, विवाह सोहळा, हां, आणि अपंगाला पाय बसवून देणे, हे असे जी अगदी जमिनीच्या बाजूने विश्वासू प्रत्येक जनतेचा विश्वास संपादन करण्याचं काम दादांनी केलं आणि जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि दादांनी तसं केलं आहे। त्यामुळे दादाजी सांगतील तोच निर्णय आमचा असणार। दादा यावेळेस भाजप सोबत आहेत? दादा भाजप चला म्हणले आम्ही जाणार। हां, अजून काय सांगितलं नाही का तुम्हाला? काय म्हणजे भाजप सोबत जायचं का काय करायचं? नाही, सांगितलं की तसं, मग तेच सांगतोय आम्ही, दादा सांगतील तेच करणार आम्ही। नमस्कार। नमस्कार। काय नाव? रामचंद्र विलास डुबल। बरं, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण म्हणजे आमचं वातावरण फक्त एकच, आमदार बबनदादा शिंदे। बरं, कशासाठी? आमचं पक्षच आमदार बबनदादा शिंदे नाव आहे आमच्या पक्षाचं। बरं,
काय विकास कामं झालीत का तुमच्या भागात? विकास कामं म्हणजे कोणत्याच प्रकारचं काम दादाने पेंडिंग ठेवलं असा काही विषयच नाही. शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो, आरोग्य असो किंवा धार्मिक असो, प्रत्येक स्तरातलं काम दादाने केलेलं आहे. तुतारीचं काय वातावरण तुमच्या? तुतारी काय कुठल्या पक्षासाठी मला काय बोलायचं नाही. आमचा पक्षच बबनदादा आहे. होय. जिकडं दादा मामा शिंदे परिवार तिकडं आमचं गाव 100% राहणार. आणि आजपर्यंत असं आमच्या गावाचं रेकॉर्ड आहे. दादांची जेव्हापासून ह्या मतदारसंघ इकडं म्हणजे बदललेला आहे तेव्हापासून 1 नंबर मतदान करणार अजूनसोंडे गाव. आणि दादांचा आजोळ आहे. बरोबर आहे काका? दादांचा आजोळ आहे. माझ्या वडिलांचे क्लासमेट आहेत दादा. आणि त्यामुळं काय प्रश्नच येत नाही. दादांच्या मागच आम्ही 100% राहणार. प्रशांत परिचारक पण आहेत त्या भागात. हा, प्रशांत परिचारक पण आहेत. त्यांचं कसं आहे नेतृत्व काय? नेतृत्व त्यांचं पण चांगलं आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? दीपक घाडगे. बरं, सध्या काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण 1 नंबर आहे आमच्या इकडं. असू दे असू दे. नाही आहेत 1 नंबर वातावरण आहे आमच्या इकडं. कोणासाठी? रणजितदादा निंबाळकर. बरं. ते बबनदादांनी त्यांना फुल सपोर्ट दिला आहे. गावात बबनदादांची कामं भरपूर झाली ती, निंबाळकर साहेबांची पण झाली ती. त्याच्यामुळं निंबाळकर साहेबांना भरभरून मतदान होणार आहे गावातनं. बरं, काय कामं काय झालेत महत्त्वाची कामं आता ही आहेत. आता इथं सार्वजनिक ह्याच्यात म्हणलं तर देगावमध्ये तीर्थक्षेत्रात झालं आहे. पंढरपूर तेरेमार्ग रोड आहे. ते दादांच्या अंडरखाली चालू आहे ते. पण तेरेमार्ग रोड ते अजून सोंड हा रोड आता सध्या चालू आहे प्रगतीपथावर. गावांतर्गत कामं चालू आहे ते. ह्याच्यासाठी देश लेवलला मोदी विरुद्ध राहुल गांधी असं एक वातावरण निर्माण केलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, मोदी विरुद्ध राहुल गांधी असो अगर कोणी असो, पण देशाला कणखर नेतृत्व देणारं मोदी साहेबच आहेत. मग ती संरक्षणाच्या बाबतीत असू द्या अगर कुठल्याही बाबतीत असू द्या. बाकीच्या गोष्टी तुमचं वर जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम असेल किंवा तिथं अमरनाथ यात्रेला पहिलं हल्ले व्हायचे होते. मोदी सरकार आल्यापासून ते हल्लं बंद झालं. त्याच्यामुळं मग मोदी साहेब का वाईट आहेत? राम मंदिर भाजप सरकारने केलं आणि ते राम मंदिरामुळे काही पोट भरत नाही, रोजगार निर्माण झाला पाहिजे असं एक विरोधक बोललं जातं. नाही, कुठेतरी धर्माची बी अस्मिता थोडी राहिली पाहिजे ना. आजपर्यंत धर्माची अस्मिता कोणीच जपली नाही, हिंदू धर्माची. मग ते काय आम्ही बाकी धर्माला नाव ठेवत नाही किंवा त्यांना तुच्छ लेखत नाही, पण लोकशाही प्रत्येकानं आपापल्या धर्माचं बघितलं पाहिजे. जसं आम्ही पण आमच्या धर्माचं बघितलं. त्या राम मंदिराचा मुद्दा बरेच दिवस स्वातंत्र्यानंतर खितपत पडला होता आजपर्यंत. तो पूर्णत्वास आला, राम मंदिर बांधलं गेलं. ह्या बी गोष्टी जमेच्या आहेत त्या. यावेळी कोणाला मतदान करणार? निंबाळकर साहेबांना. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव? उद्धव वैना डुबल. बरं, सध्या इलेक्शन चालू आहे. लय जोरात चालू आहे. कमळाला मतदान करणार आम्ही. होय. आम्ही का बबनदादा प्रशांत परिचारक जिकडं असेल तिकडं आम्ही असतो. होय. बरं. मोदी साहेबांनी लय केलेलं आहे. बरं. धान्य 5 वर्षे फुकाट आहे. पेन्शन चालू आहे. मोदी साहेबांनी काही सुद्धा कमी पडू दिलं नाही. कमळाला मतदान करणार. मोदी साहेब हो पंतप्रधान ही आमची इच्छा आहे. होय. एवढंच बोलतो, बाकीचं काय सुद्धा बोल. राहुल गांधी मोदी कोण राहुल गांधी काय आहे? होय. त्यानं कुणाला ओळखलं? काय ना राहुल गांधी नाही ना काय नाही, फक्त मोदी. गॅरंटी मोदी. होय. हां. मोदीनं काय कांद्याला भाव दिला नाही वगैरे? काय कांद्या पिकल्यावर काय कोण बी काय करतं की? शरद पवार कांदा फेकून आणलं होतं. काय करता? उकंड्यात टाकलं. नाशिकला काय दंगल झालते, कांद्या पाय झालते का? मग ती काय भाव पिकल्यावर जास्त तसं होणारच की. केव्हा जास्त भाव येणार? आता बियादाना कसा आहे? 300 रुपये किलो आहे का? आता तसं काय चढतं उतार राहणारच. हो, उसाला ह्यांच्या केव्हा 1500वर भाव दिला नाही. ह्यांना 2800 3000 रुपये भाव आहे. ही शरद पवार जर आला 1500 रुपये भाव देणार. FRP माहीत नाही कोणाला आहे का माहीत? एवढंच बोलतो माझं संपवतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विकास सुरेश घाटगे. बरं, सध्या इलेक्शन चालू आहे. काय वातावरण? दादा म्हणतील तसंच. बरं. राहुल गांधी विरुद्ध मोदी असं एक वातावरण देशात आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण पंतप्रधान? मोदी.
बरं कशाचं कार्य सगळं एक नंबर आहे. काय महत्वाचे काय महत्वाचं काय पेन्शन चालू आहे 2000 रुपये. बाकीचं बी कार्य चांगलंच आहे सगळं. रस्ते म्हणा बाकीचा विकास भरपूर झालेला आहे. निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असं आपल्याकडं वातावरण आहे. कोणाला मतदान होईल? लिंबाळकर कमळाला. कार्य आहे चांगलं, काम पण चांगलं आहे आणि मोरं काम करणार आहेत चांगलेच बाकीचं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रामचंद्र अंबादास कदम. बरं सध्या इलेक्शन चालू आहे, काय वातावरण? वातावरण दादा सांगतील तसं. बरं मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असेल. ते कोणी जरी उभं राहिलं आम्हाला बबन दादा जे सांगतील ते आमचं वातावरण. बरं दादाच हा पक्ष आमचा आहे. बरं कशामुळं दादांचं? दादानं गावात 40 वर्षापासून जे कामं केली झाली नाही ती कामं करून दावली. वाडी वस्तीला पाणी पुरवठा केला, वाडी वस्तीला वस्ती रस्तं केलं. परत गणपतीच्या मंदिरासाठी दादानं देणगी भरभरून दिली. साठी भरपूर कामं केली. परिचारक काय कामं केलेत का? परिचाराचा आमचा काय परिचय नाही पहिल्यापासून. दादा ही पक्ष आमचा पहिल्यापासून आहे आणि दादाच जे सांगतील ते दादा तेच आम्ही करणार. दादा भाजपचा प्रचार करते. दादानं कुणाचाही प्रचार केला तर दादा जे आम्हाला सांगतील तेच करणार. नमस्कार. नमस्कार. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे? जे आमचे दादा नेते काय सांगतील तीच आमचं ठाम आहे. बर हां हे देशाचं इलेक्शन आहे. असू दे की. हां बर मोदी विरुद्ध राहुल गांधी असं आहे. आम्हाला राहुल गांधी माहीत नाही, मोदी माहीत नाही. जे दादा आम्हाला सांगतील तेच आम्ही करणार. बरं दादा भाजपचा प्रचार करतील सध्या. करू दे की, आम्ही भाजपकडे जाणार. बरं काय विकास कामं झालेत का? झाली आहेत की भरपूर. बरं दादाने भरपूर सहकार्य केलंय बरं या गावात म्हणजे कशाला हे एस टी यायची बंद झाली. बरं पण ते दादाने रस्ता वगैरे केल्यामुळं वाडी वस्तीला सुद्धा जायला येत नव्हतं. पण ते सुद्धा त्याने खडीकरण मुरमीकरण करून डांबरीकरण करून दिले काय. त्याच्यामुळं भरपूर दादाचं सहकार्य आहे की एवढं आतापर्यंत कुठल्या आमदारनं केलं नाही तेवढं दादानी केलंय. तुतारीचं वातावरण जरा जास्त दिसतंय. आम्हाला जे दादा भया मालक जे सांगतील ते आम्हीच करणार. हां दादा जे काय सांगतील तेच. काय विचारत? नमस्कार. नमस्कार. काय म्हणता तुम्ही विचारताय? काय नाव तुमचं? माझं नाव औदुंबर शिमोटुबाल आहे. बरं सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय दादा काय सांगतील तीच. बरं बबन दादा आमदार साहेब. होय. हा दादाने काय कामं केले? अहो काय फक्त आम्हाला ते आता हीच बसवायची राहिली ती बघा. त्यांची हाडं काढून आमच्या अंगात. होय आमच्या हाडात सगळे दादाच आहेत. होय आमच्या हाडात काय रक्तात दादाच आहेत, बाकी काय नाही. आता त्यांचं आता हाय ते आम्हाला द्या पाहिजे त्यांनी. होय जेवढं ते द्यायचं राहिले सगळं दादानं लय दिले. कुठल्या बरं तुतारीचं काय वातावरण? ते आता हो का काय बाकी मी काय सांगणार, दादा काय सांगेल तीच. उद्या दादा काय सांगतील तीच आम्ही. दादा भाजपचा प्रचार करते. ती भाजप न हो काय करते ते आम्हाला माहित आहे ना. दादा काय करते, दादाने काय केलं गावासाठी जनतेसाठी आमच्यासाठी ते आम्ही दादाच म्हणणार आहे. आम्ही दादाशिवाय कुठलं पर्याय नाही. कोण अहो विरोध आम्हाला ते विरोध दादा म्हणून आम्हाला कोणी विरोध दिसतच नाही. आम्हाला दादा दिसत. आमच्या आईबापांना आम्हाला सांभाळून दादाने सांभाळले. कोणाला मतदान करणार? दादा सांगेल त्यालाच. दादाची काय भूमिका आहे तीच आमची भूमिका. कमळाला काय सांगू, एखाद्याला मार म्हणलं तर आम्ही मारणार आहे दादाने सांगितलं. म्हणजे नाही तसं नाव म्हणजे काय मत कशाला दादा काय म्हणणार आहे आमच्याला मत मारा, आम्ही मारणारच आहे. दादा म्हणजे कशाला सांगा मत मारा सांगतील तिथं आम्ही करणार आहे. आमच्याशिवाय दादाशिवाय आम्हाला काय माहित नाही. आमदार बबन दादा की बोला सांग दादा काय बोलायचं का आता. अहो किती रस्ते दिलं, किती दिलं, कोट्याने रुपये दिलं. तर सगळ्यात जास्त आमच्या गावात भाचा आहे ते आमच्या गावचा. नातं असू नात्यापाशी किती घरी गेलो. अहो मी मंत्रालयात गेलो तर कुठणार माळ्या मतदारसंघात कोण सुद्धा मला अडवत नाही. फ्री त्यातले अधिकारी मला चहा पाणी करते. हो खरं वस्तू तिथे माझ्यापाशी आहे. फ्री पास कुठल्या आमदारपाशी फ्री पास नाही. मंत्रालय फिराय माझ्यापाशी पास आहे. दादा मुळे एकदा गेलो तर मी दादा दादा इतके बाकीचं मापच काढायचं माझं भानगड नाही. देशातच दादा आमचं.
मोदी आणि राहुल गांधी असं काय वाटतं? या आता ते होते आपण ते काय आपल्या ह्याच्यातलं नाही. आम्ही आमच्या रक्ताची आता आहे बबनदादा शिंदे आमदार साहेब. बरं, आमदार झाले पण देश चालवायला पाहिजे की पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला? आता ते दादा ठरवतील बाकीचे नेते. आता आमचे आमदार ठरवतील ना, खासदार आमदार ठरवतील. आता दादांनी सांगितलं ते असं करणार. दादांनी ते आमदार खासदार साहेब ठरवतील. नमस्कार. नमस्कार. काय नाव? महादेव शहाजी गाडगे. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. आहे. काय वातावरण आहे तुमच्याकडे? वातावरण काय नाही, कंबळ आहे. होय, कशामुळे हुकम? कारण का दादाची आमच्यात चांगली कामं आहे ती गावात. दादा जी सांगेल तीच सगळीजण. बरं, हां, काय काम काय झाले? कामं म्हणजे रस्तं, पाण्याची सोय बरं, सगळी दादा भाजपचं कडून प्रचार चालू आहे. चालू आहे. हां. चालू आहे कोणाला मतदान करणार? भाजपला. होय. हां, केली आहे शेतकऱ्यासाठी. हां, जेवढा निधी येईल ती पूर्ण खाली कुठं भ्रष्टाचार होत नाही. बरं, ठीक. नमस्कार. काय नाव? दत्तात्रय घाडगे. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. काय वातावरण आहे? वातावरण आहे कमळचं. होय, कशासाठी कमळ? काय ना दादा गाव तिकडे त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे आम्ही. होय, आमच्या गावात मेन म्हणजे काळरा नाही पूर्ण आमचं गाव. आणि दूध व्यवसाय आमच्या गावात मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्या पूर्ण पहिला दादा याच्या अगोदर आमच्या गावात चिखलात घागरी डोक्याला लागायच्या. पण दादा आल्यापासून आमच्या गावात पिपूजी थोडाच रस्ता राहिला की 20% राहिला की ती परत डांबरी नाही. आता पूर्ण रस्ता डांबरी झाला आहे. आणि पाण्याची सोय आम्ही आता अशा घागरी घेऊन यायला लागते आम्हाला प्रत्येक वेळेनं. तर ती पाण्याची सोय घरोघरी पाणी दिले आम्हाला दादाने. त्याच्यामुळं अडचणी म्हणजे काय ना. आणि दादापाशी गेलं का जे दादाला काम सांगतोय आम्ही ते आमचं काम होत नाही असं कधी झालंच नाही. दादाने जे काम आम्ही जे सांगितलं दादाला काम आहे ते काम आमचं प्रत्येक वेळेनं होतं. म्हणजे आम्ही असं हक्कानं जातो दादापाशी. त्यामुळे दादा सांगतील आम्ही करणार. भाजपनं दुधाला अनुदान वगैरे काय दिलं नाही असं म्हणतात? नाही दिले ना, जमा झाले ते आम्हाला. झालेत की. परिचारकांचं काय वातावरण आहे? काय परिचाराच्या पद्धतीने परिचार राबवतात ना. त्यांची माणसं ते त्यांची काय सांगतील ते करते. ते आम्ही दादा सांगतो ते आम्ही सांगणार. आमची जी दादाजी आमचे आम्ही दादाच ऐकणार ना. आम्ही दादाशी एक लिस्ट आहे. दादा सांगतील ते आम्ही ऐकणार फक्त. मध्ये विक्रम दादा येऊन गेलं तर काय नाही त्यांना सांगितलं तुम्ही बिंदास राहा म्हणजे तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकतो म्हणजे. तर तुतारीचं वातावरण जास्त दिसतंय. नाही तुतारी कोण तुम्हाला तेवढ्यात कोण तुतारीच बोललेलं दिसलं तुम्हाला? कोण नाही. ते सांगते दादा सांगते. दादा जे महाग आहे मी समजू 99% गाव दादा आहे महाग आहे. पाहुणा विषय राहिला वेगळा पण आधी दादाने जे कार्य केले त्या कार्यामुळं दादा आहे महाग माणसं ना. जे आमच्या गावाच्या समस्या होत्या ते समस्या 80% सोडले दादाने. राहिलेले बी आता ह्या 5 वर्षात येईल त्या निवडणुकीत सोडणार आहेत. त्यामुळे आमचं जे दादा सांगतील ते आम्ही ऐकणार.